पनीरची भाजी करणार आहे। त्यासाठी आपण प्रथम पालक धुवून घेऊया स्वच्छ। दोन तीन पाण्याने चांगला पालक धुवून घ्यायचा स्वच्छ। इकडे पाणी गरम करायला ठेवलेले आहे। आता त्याच्यामध्ये आपण पालक घालूया। हे उकळत्या पाण्यामध्ये आपण पालक घालायचा। जास्त ते शिजवायचा नाही आपल्याला, त्याला फक्त गरम पाण्यातून काढायचं आहे। हे उकळून झालं, आता गॅस बंद करायचा। आता काय करायचं, गरम गरमच पालक थंड पाण्यात घालायचा। थंड पाण्यात घातल्यामुळे आपला पालकचा कलर एकदम ग्रीन राहतो, काळपट होत नाही। म्हणून आपण हे लगेच गरम पाण्यातून थंड पाण्यात घालायचं। आता एक मिनिट जरा थंड झालं की आपण त्याची ग्रेव्ही करायची मिक्सरमधून। थंड झालेलं आहे। हे मिक्सरमध्ये आपण पेस्ट करूया। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। 1 चमचा तेल घातले आणि 1 चमचा बटर। जिरं घालायचं, 1 मिरची, कांदा, कांदा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा, जास्त करपवायचा नाही। नंतर टोमॅटो घालूया। तुम्ही टोमॅटो तुम्हाला घालायचा असला तर स्किप करू शकता। बिना टोमॅटोची सुद्धा भाजी छान लागते। मी लसूण मिरची आल्याची पेस्ट केली ती घालूया 1 चमचा। बारीक चिरून मिरची घातली तरी चालते। मी सगळं लसूण आणि मिरची वाटून घेतलेलं आहे आणि ते घातलेले। आता हे पुन्हा आपण व्यवस्थित भाजून घेऊ। एक अर्धा चमचा लाल तिखट, बेडगी मिरचीचं लाल तिखट हे थोडंसं घालूया। पुन्हा एकदा मिक्स करूया आपण। आता आपले टोमॅटो शिजलेले आहे। आता ही आपण मिक्सरमध्ये ग्रेव्ही केली आहे ती घालूया। तिथं ग्रीन कलर आलेला आहे। गॅस हळू ठेवायचा आणि पुन्हा मिक्स करूया। पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही। थोडंसं पाणी घालूया। पाणी घालायची जरूर नाही, पण हे भांडं धुवून भाजी राहिली ती घालूया आपण। आता 2-3 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेऊया। झाकण ठेवायचं नाही, अशीच शिजून द्यायची। आणि मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ। आता फ्रेश क्रीम घालूया। फ्रेश क्रीम न आणखीन भाजी आपली चविष्ट होते। पालक मध्ये तुम्ही नक्की फ्रेश क्रीम घाला। कलर कसा ग्रीन मस्त आलेला आहे। फ्रेश क्रीम घातल्यानंतर आता हे पनीरचे तुकडे घालूया आपण। तुम्हाला किती लहान मोठ्या आकाराचे तुम्ही घालू शकता। पनीर असंच घातलं तरी चालतं किंवा थोडंसं फ्राय करून घातलं तरी चालेल। आता पुन्हा हलक्या हाताने आपण मिक्स करूया। पनीर टाकल्यानंतर जास्त शिजवायची नाही भाजी। तुम्ही जर जेवढी जास्त भाजी शिजवाल ना तेवढा भाजीचा रंग काळपट होईल, बदलतो लगेच भाजीचा, पालकचा रंग। त्यामुळे आपण भाजी जास्त शिजवायची नाही। तर आपली भाजी तयार आहे। 1 सेकंद शिजवून घेऊ, आपली भाजी तयार आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।